नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आपण 10वी बोर्ड एक्झामला जी आता 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे त्याची, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये जे गेले 5 वर्षामध्ये बोर्डला क्वेश्चन्स पडलेले आहेत, त्याची एक आपण सीरीज घेऊन येत आहोत. म्हणजे 3 आणि 4 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत, की जे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी थोडं स्ट्रगल करावं लागते, थोडी मेहनत घ्यावी लागते. ते क्वेश्चन्स आपण ह्या चॅनलमार्फत, ह्या सीरीजमार्फत सोडवून घेणार आहोत. आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला देणार आहोत, की जेणेकरून तुम्हालाही त्याचा सराव करण्यासाठी मदत होईल. तर हा प्लॅटफॉर्म आपण गेले 15 दिवसापासून सुरू केलेला आहे. परंतु मला जी रिक्वेस्ट आलेली आहे त्यानुसार मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण आता ह्या गोष्टी सुरू करणार आहोत. आता एक्सप्लेनेशन तर सेमी इंग्लिशवाल्यांचं मराठीमध्येच असते, परंतु काही जणांना लँग्वेजचा प्रॉब्लेम येतोय सेंटेन्स समजण्यामध्ये. इंग्लिशमध्ये क्वेश्चन असेल तर त्यांना तो मराठीत क्वेश्चन असला तर चांगलं होईल, असं मला काही जणांची रिक्वेस्ट आली. म्हणून आपण ही सिरीज मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना ही सुरू करतोय. तर दर आठवड्याला 3 लेक्चर्स ह्याचे असणार आहेत प्रत्येक चॅप्टरवरती, आणि त्या 3 लेक्चर्समध्ये हे सगळे क्वेश्चन्स कव्हर केले जाणार आहेत. हाय वेटेज सगळे चॅप्टर्स, की ज्याच्यावरती 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन्स पडत आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय त्या महाराष्ट्रामध्येच मराठीत कंटेंट अवेलेबल नाही आहे. तर मी एक प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय की हा कंटेंट तुमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचावा. जवळपास 15 लाख मुलं 10वीच्या परीक्षेला बसतात, त्यातील 5 लाख मुलं तरी मराठी मीडियमची असू शकतात, की ज्यांना प्रॉपर मराठीमधून आणि मराठी सगळं असणाऱ्या गोष्टीतून प्रोव्हाइड करणारं ऑनलाईन माध्यमच अवेलेबल नाही महाराष्ट्रामध्ये. तर मी तो प्रयत्न करतोय आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट ह्याच्यामध्ये मिळेल अशी आशा करतो. मी तुम्हाला सर्वांना ॲश्युरन्स देऊ इच्छितोय की ह्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही मास्टर्स गुरुकुलमशी माझ्याशी कनेक्टेड राहिलात तर तुम्हाला यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. माझा उद्देश फक्त याच्यामध्ये हा नाही की बाबा हे क्वेश्चन सोडवून तुम्हाला फक्त मार्क प्रोव्हाइड करायचे, मार्क तुम्हाला मिळतील. मार्क हे प्रोडक्ट आहे. जर एखाद्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला तर त्याला मार्क हे पडणारच आहेत, परंतु ह्या क्वेश्चनकडे पाहण्याचा जो अप्रोच असायला पाहिजे, तो दृष्टिकोन असायला पाहिजे, तो क्रिएट करणं हे माझं एक महत्त्वाचा उद्देश आहे ह्या सगळ्या सिरीजच्या पाठीमागे. कारण की जेणेकरून 10 वर्षांपासून ज्यावेळी मी ह्या फील्डमध्ये आहे, ऑफलाईन कोचिंगमध्ये आम्ही 10 वर्ष झालं शिकवतो, त्यामध्ये मला आलेले एक्सपिरियन्सेस जे आहेत की 10वीपर्यंतचा एक विद्यार्थ्याचा अप्रोच आणि 11वी-12वीमध्ये त्या विद्यार्थ्याचा जो अप्रोच असायला पाहिजे ते कुठंतरी कमी जाणवतंय. की 11वी-12वीला आल्यानंतर ज्यावेळी विद्यार्थी आमच्याकडे CETसाठी किंवा NDAसाठी JEEसाठी येतात, तर त्याचं मॅथमॅटिक्स चांगलं असतंय, बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स चांगलं असते, परंतु एका वेगळ्या लेवलचा जो अप्रोच असायला पाहिजे ह्या एंट्रन्स एक्झामसाठी भविष्यामध्ये, तो कुठेतरी कमी जाणवतो. तर मराठी मीडियम, माझं स्वतःचं पण एज्युकेशन मराठी मीडियममधूनच झालं आहे. माझी ओळख करून द्यायचं राहिलं. माझं नाव अभिजित खांडेकर. गेले 10 वर्षापासून मी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवतो आहे. अगदी 10वीपासून 11वी-12वीपासून डिप्लोमा, डिग्री सगळ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे या 10 वर्षामध्ये. तर मला ज्या अडचणी आलेल्या आहेत, मी ज्यावेळी मराठी मीडियममध्ये होतो, मलाही मॅथ्समध्ये 150 पैकी 148 मार्क होते, परंतु जो अप्रोच असायला पाहिजे मॅथमॅटिक्सकडे बघण्याचा, तो माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आणि आत्ता मी शिकवत असताना मला समजत आहे. आणि मराठी मीडियमची मुलं ज्यांच्याकडे टॅलेंटची काहीच कमी नाही आहे, जे चांगला त्यांचा दृष्टिकोन आहे बघण्याचा, परंतु लँग्वेज बॅरियरमुळं काही अडचण येत असेल तर त्याला कसं ओव्हरकम करायचं आणि त्याच्यातून बाहेर काढून मुलांना कसं गाईड करायचं, ह्या उद्देशानं आमचा मास्टर्स गुरुकुलमचा एकंदरीत प्रवास चालू आहे, की ज्याच्यामध्ये मराठी मीडियमची तर आहेतच, सेमीची पण आहेत, CBSEची पण आहे. परंतु हा आपण खास मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म आत्ता जो ऑनलाईन आहे तो सुरू केलेला आहे, की ज्याचे लेक्चर्स वेगळे असतील. आणि सेमीच्या मुलांचे लेक्चर्स
ते फक्त कंटेंट क्वेश्चन्स वगैरे इंग्लिशमध्ये असतील. ओके, तर आतापासून आपण सुरू करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी क्वाड्रॅटिक इक्वेशन जो चॅप्टर आहे, सॉरी परत इंग्लिशमध्ये आलं, वर्ग समीकरणे जो चॅप्टर आहे तो वर्ग समीकरणे चॅप्टरवरचे काही क्वेश्चन्स मी घेणार आहे. जवळपास 13-14 क्वेश्चन्स आहेत की जे 3 आणि 4 मार्काला पडलेले आहेत 2019 पासून आत्तापर्यंत. तर ते क्वेश्चन्स मी समजून सांगेन तुम्हाला. तुम्ही ते क्वेश्चन समजून घ्या. प्रत्येक वेळी पॉज करा व्हिडिओ, नंतर तुम्ही सगळं ऐकल्यानंतर लिहून काढा तुमच्या नोटबुकमध्ये आणि या प्रत्येक चॅप्टरचे असे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः तयार करा. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा तयार होत आहे हे फील करा. ओके, तर मी वर्ग समीकरणे चॅप्टरमध्ये अगदी सुरुवातीपासून शिकवणार नाही, कारण की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी क्वेश्चन आल्यानंतर त्याची थिअरी डिस्कस करेन, म्हणजे त्याच्या पाठीमागे काय संकल्पना आहे हे सांगेन आणि क्वेश्चनला सुरुवात करेन. तुमचा आत्तापर्यंत तुमचा सिलेबस झालेला आहे तुम्हाला, त्यामुळे त्याची थिअरी थोडी माहीत आहे. सुरुवातीला 5 मिनिटांमध्ये वर्ग समीकरण चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं आणि आपण कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स पाहणार आहोत हे सांगून मी क्वेश्चनला सुरुवात करतो. तर वर्ग समीकरण हा चॅप्टर जो आहे, वर्ग समीकरणे हा जो धडा आहे, ह्या धड्यामध्ये आपल्याला पहिला वर्ग समीकरण म्हणजे काय हे आपण पाहिलं की ज्याचं सामान्य रूप ax² + bx + c = 0 असते, की ज्याच्यामध्ये x ची पॉवर हायेस्ट पॉवर 2च असायला पाहिजे. 2 पेक्षा कमी नको, 2 पेक्षा जास्त नको. तर 1 मार्काला आपल्याला वर्ग समीकरण तयार करा असा क्वेश्चन असू शकतोय. किती सोपे क्वेश्चन मी फक्त सांगतो तुम्हाला, तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला ते जमू शकते. त्याच्यानंतर आपल्याला एखादं समीकरण दिलं जाईल, अशा प्रकारे काहीतरी आपल्याला दिलं जाईल, ते वर्ग समीकरण आहे काय ओळखायला लावतील. तर आपण याच्यामध्ये काही गोष्टी पाहतोय की डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये काही असेल तर त्याला काढून टाकायचं, मग याला आपण गुणायचो, x न गुणल्यानंतर इथं अशा प्रकारे समीकरण तयार होतं. मग आपल्याला प्रश्न असा पण विचारू शकतात की त्याला ax² + bx + c च्या रूपात लिहा, ह्या रूपात लिहून ABC काढा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला असू शकतो. हा 1 मार्काचा प्रश्न झाला. त्यानंतर आपण वर्ग समीकरण ह्या धड्यामध्ये मूळ वर्ग समीकरणाचे मूळ काय आहे हे आपण शिकलोय. म्हणजे आता हे वर्ग समीकरण समजा असेल तर इथं अशी कोणती x ची किंमत ठेवावी, x² - 5x + 6 = 0. हे एक वर्ग समीकरण आहे आणि हे वर्ग समीकरणाचे मूळ कोणतं आहे. मग आपल्याला तिने देतील 2 आणि 3 अशा संख्या देतील आणि त्या ठेवायला होतील, म्हणजे हे मूळ आहे काय ओळखायला होतील. तर आपण हे कसं करतोय, हे नंबर इथं ठेवायचे, म्हणजे डावी बाजू घ्यायची आणि डाव्या बाजूमध्ये हे ठेवायचं, म्हणजे x² - 5x + 6. तर ह्याच्यामध्ये मी 2 ला ठेवलं, 2चा वर्ग 5 × 2 + 6, 2चा वर्ग 4, 10 झालं हे, आणि हे 6, 6 आणि 4 10, 10 10 गेलं 0. तर अशा प्रकारे जर याचं उत्तर 0 येत असेल तर 2 हे ह्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. ही एक संकल्पना होती आपल्याला, मूळ कोण आहे कोण नाही हे 2 मार्क 1 मार्काचा प्रश्न ह्याच्यावरचा असू शकतो. त्यानंतर आपल्याला आपण वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धत बघितली, म्हणजे वर्ग समीकरणाची उकल काढायची असते. वर्ग समीकरणाची उकल काढणं म्हणजे वर्ग समीकरण एक दिलेलं असतंय आणि ते आपल्याला सोडवायचं असते. मग सोडवण्याच्या 3 पद्धती आपण पाहिल्या, अवयव पद्धती, त्यानंतर पूर्ण वर्ग पद्धती आणि सूत्र पद्धती. तर
तर ह्या 3 पद्धती पाहिल्या. वर्ग समीकरण पद्धत, अवयव पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न पडला तर अवयव पाडून आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता हे सगळं जे सोडवायचं आहे ते आपल्याला ह्यात कुठंतरी येईल. 2 मार्काला हा प्रश्न असू शकतो. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपल्याला एक तिसरे पद काढायचं असते आणि पूर्ण वर्ग पद्धतीने मग त्याला सोडवू शकतोय आपण. आणि सूत्र पद्धतीचं एक सूत्र असते, वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. हे सूत्र असते. या सूत्रात किमती टाकून आपण सूत्र पद्धतीने एखादं एक्झाम्पल सोडवू शकतोय. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आपण पाहिल्या म्हणजे तुम्ही पाहिला आहात, तुमच्या शाळेतील शिक्षकांनी तुम्हाला हे शिकवलेलं आहे, मी माझ्या वेळी पाहिलेलं आहे. तर पुढं आपण या सगळ्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला एक विवेचकाची किंमत होती. मी फक्त एक ओव्हरथ्रू देतोय की आपण चॅप्टरमध्ये काय काय शिकलेलो आहोत, तुम्ही काय काय शिकलेला आहात आणि क्वेश्चन आता आपण कशा प्रकारचे डिस्कस करणार आहोत हे थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजून येईल. मग हे पाहिल्यानंतर विवेचकाची किंमत होती, ज्याला डेल्टानं आपण डिनोट करायचो. डेल्टाची किंमत असायची b² वजा 4ac, b² वजा 4ac. आणि ह्याच्यावरनं मुळांचे स्वरूप ठरायचं. हा एक प्रश्न असू शकतोय, मुळांचे स्वरूप कसं असू शकते, तर 3 प्रकारचे असते. डेल्टाची किंमत एकतर 0 असू शकते, डेल्टाची किंमत पॉझिटिव्ह असू शकते, डेल्टाची किंमत निगेटिव्ह असू शकते. डेल्टाची किंमत जर 0 असेल तर जे मुळांचे स्वरूप आहे ते वास्तव आणि समान असते. वास्तव व समान. डेल्टाची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल तर वास्तव व असमान. आणि डेल्टाची किंमत 0 पेक्षा कमी असेल तर अवास्तव. वास्तव संख्या मिळत नाही, कारण की डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी म्हणजे रूट मध्ये निगेटिव्ह आली. रूट मध्ये म्हणजे वर्गमुळात निगेटिव्ह संख्या आली. वर्गमुळात निगेटिव्ह म्हणजे ती वास्तव नाही. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मुळांचे स्वरूप काय आहे, म्हणजे तुम्हाला एखादं वर्ग समीकरण दिलं जाईल आणि त्या वर्ग समीकरणाला आपल्याला सोडवायचं असतं. वर्ग समीकरणाचा विवेचक काढून त्याचं मुळाचं स्वरूप सांगायचं. 0 येऊ शकते, पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते. हे पाहिल्यानंतर आपण वर्ग समीकरण तयार करण्याचा एक फॉर्म्युला बघितला. वर्ग समीकरण तयार करण्याचा फॉर्म्युला कसा, तर आपण मूळ एका वर्ग समीकरणाची म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्या वर्ग समीकरणाची 2 मुळे आपण एकाला अल्फा मानायचो, एकाला बीटा मानायचो. आणि याच्यावरून आपण सहगुणक आणि मूळ यांच्यातील संबंध बघितला. जसे की अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b/a असते आणि अल्फा इंटू बीटा c/a असते. हा एक महत्वाचा विषय आपण चेक केला, तुम्ही केलेला आहात. अल्फा बीटा आणि एबीसी मधलं संबंध काय आहे, यांच्यातलं रिलेशन काय आहे. ह्यानंतर आपण वर्ग समीकरण तयार कसं करायचं असते ते पाहिलं. तर x² वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. जर मला वर्ग समीकरणांची मुळं माहीत असतील, म्हणजे अल्फा आणि बीटा माहीत असेल, तर मी वर्ग समीकरण तयार करू शकतो ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून. मला वर्ग समीकरण दिलं असेल तर त्याला मी सोडवू शकतोय फॅक्टोरायझेशन मेथडनं, म्हणजे त्याला अवयव पद्धतीनं, सूत्र पद्धतीनं किंवा पूर्ण वर्ग पद्धतीनं. तर आता जो क्वेश्चन आहे तो याच्याशी संबंधित आहे. याच्याशी संबंधित 2 क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे आहेत जे बोर्ड परीक्षेला पडलेले आहेत. यानंतरचा पार्ट होता तो वर्ड प्रॉब्लेम, म्हणजे ज्याला आपण शाब्दिक उदाहरणं म्हणतोय. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या शाब्दिक उदाहरणांच्या मध्ये थोडी अडचण येते. हीच अडचण आपल्याला दूर करायची की त्या प्रश्नाकडे पाहायचं कसं, त्या प्रश्नाला समजून कसं घ्यायचं, हे सगळं आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. तर आपल्या जर्नीला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन घेऊन की जो ह्याच्याशी संबंधित आहे. परत एकदा ही कन्सेप्ट सगळ्यांना समजते काय बघा. हे एक वर्ग समीकरण आहे. या वर्ग समीकरणांची जी 2 मुळं आहेत त्याला आपण अल्फा आणि बीटा म्हणतोय. आणि या अल्फा आणि बीटा मधला जो संबंध आहे तो काय आहे, अल्फा प्लस बीटा
हा मायनस बी बाय ए एवढा असतोय, अल्फा इंटू बीटा सी बाय ए एवढा असतोय. आणि जर मला ह्या दोन वर्ग समीकरणांची बेरीज आणि गुणाकार कळत असेल तर मी त्या दोन वर्ग समीकरण मी तयार करू शकतो. म्हणजे ह्याच्यावरून तर हे करता येतंय, आणि जर मला अल्फा आणि बीटा सेपरेट माहित असेल हे तयार करू शकतो मी, हे वर्ग समीकरण तयार करू शकतो. तर एक ह्याच्याशी संबंधित आणि एक ह्याच्याशी संबंधित प्रश्न बोर्डला पडलेला आहे, तो आपण आता पाहणार आहोत. तर प्रश्न एकदा तुमच्या स्क्रीनवर आहे, एकदा वाचून घ्या. बघा, एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे. एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते? 2023 ला पडलेला हा प्रश्न आहे, 4 मार्काला पडलेला प्रश्न आहे. तर समजून घेऊया काय आहे. मुळांची बेरीज आपल्याला दिली आहे. मुळांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. तर वर्ग समीकरणांच्या मुळांना आपण काय म्हणतोय? एकाला अल्फा मानूया आणि एकाला बीटा मानूया. समजा अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची दोन मुळे आहेत. अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची दोन मुळे आहेत. आता दिलेली गोष्ट काय काय पहा. तर तिने दिलंय काय, अल्फा आणि बीटाची बेरीज 5 आहे. अल्फा आणि बीटाची बेरीज 5 आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे अल्फाचा घन अधिक बीटाचा घन हा 35 आहे. अल्फाचा घन आणि बीटाचा घन किती आहे? 35 आहे. तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करायला, आता मी मगाशीच आपण डिस्कस केलं, वर्ग समीकरण कसं तयार करतोय आपण? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा, एक्स जोडायचं त्याला, प्लस अल्फा गुणिले बीटा. त्याला अल्फा अधिक बीटा तर आपल्याला माहीतच आहे. माहीत नाही असं कोण आहे? तर अल्फा इंटू बीटा आपल्याला माहीत नाही. तर त्यासाठी त्यांनी जी गोष्ट दिलेली आहे ती आपण वापरूया आणि अल्फा इंटू बीटा काढूया. म्हणजे पहिला थॉट कुठला? मला जर वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर मला तो फॉर्म्युला आठवायला पाहिजे. त्या फॉर्म्युल्यामध्ये मला अल्फा अधिक बीटा लागणार आहे आणि अल्फा इंटू बीटा लागणार आहे. तर अल्फा अधिक बीटा तर मला दिलेला आहे, तर मला अल्फा इंटू बीटा माहीत नाही, परंतु त्याच्याऐवजी हे काय तर दिले. तर हे फॉर्म्युल्यात आपल्याला पाठ असायला पाहिजे की जसं अल्फाचा क्यूब प्लस बीटाचा क्यूब, याचा फॉर्म्युला काय असतोय? अल्फा अधिक बीटाचा क्यूब वजा 3 अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. आता हा कुठं जन्माला आला? तर हा तयार कुठं झालाय? तर आपल्याला अल्जेब्रामध्ये म्हणजे बीजगणितामध्ये हे सूत्र तर सगळ्यांना डोक्यात आहे का बघा. ए प्लस बी चा घन, ए चा घन 3a चा वर्ग बी 3ab चा वर्ग अधिक b चा घन. याला लक्षात ठेवणं पण लय सोपं असते, आपणच उगाच त्रास करून घेत असतो. पहिल्याचा घन करायचा, त्यानंतर ते घन केलाय तो एक न कमी करायचा, म्हणजे ए चा घन होता तो ए चा वर्ग झाला. त्यानंतर बी एक एक्स्ट्रा ऍड करायचा म्हणजे ए स्क्वेअर बी. परत ए चा पॉवर एक न कमी करायची, त्याचा इंडेक्स म्हणजे जे त्याच्या डोक्यावर आहे ते बी अजून एकानं वाढवायचं. आणि नंतर बी चा घन केला आणि ए काढून टाकला आणि 1 3 3 1 असे नंबर डोक्यात ठेवायचे. तुम्हाला कसं सोयीस्कर वाटते तशा प्रकारे तुम्ही ते करू शकताय. हाच फॉर्म्युला म्हणजे हाय, पण त्याला थोडं कसं बदललंय बघा. ए चा घन अधिक बी चा घन, ह्याला मी जवळ घेतलं आणि ह्या दोघांना काय करतोय मी? त्या दोघांच्या मधून 3ab ला कॉमन काढतोय, बाहेर काढतोय. 3 बाहेर काढलं, ए बाहेर काढलं, बी बाहेर काढलं. इथे ए चा वर्ग होता म्हणजे 1 ए राहणार, इथे बी चा वर्ग होता म्हणजे 1 बी राहणार.
आता तुम्हाला तो फॉर्म्युला कसा तयार झालाय ते तुम्हाला कळालं असेल. ए अधिक बी चा घन, ते पलीकडे आलं 3ab ए अधिक बी, ए चा घन अधिक बी चा घन. फक्त ए आणि बी च्या ऐवजी अल्फा आणि बीटा दिसते का बघा. ए च्या जागी अल्फा, बी च्या जागी बीटा टाकलं. अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. तर हा जसा फॉर्म्युला आहे तसंच अजून कोणता येऊ शकतो हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. तर अजून कोणता येऊ शकतो, तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. इथे आपल्याला घनांची बेरीज दिली होती, परंतु घनांच्या बेरजेऐवजी वर्गाची बेरीज दिली असती तर हा फॉर्म्युला वापरायला लागला असता. त्यावेळी आपण हे वापरलं असतं, अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. हे पण डोक्यात ठेवा. तब्येत ठीक नाही. पुढे अजून काय वापरू शकतो, इथं अजून काय विचारू शकतात. तर इथं आपल्याला बेरीज दिलेली आहे तसं वजाबाकी देऊ शकतो. अल्फा अधिक बीटा तर कॉम्प नाही, परंतु वजाबाकी दिली तर आपल्याला अजून वेगळा फॉर्म्युला वापरायला लागेल. त्यावेळी काय करायला ना, अल्फा वजा बीटाचा वर्ग, अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाचा वर्ग. इथं आपल्याला ऍडजस्ट करायचं काय आहे ते मी एकच मिनिटात सांगतो तुम्हाला. याचं पाठ करू शकत नाही आपण सगळ्या गोष्टी, काही गोष्टी आपल्याला तयारच कराव्या लागतात. अल्फा क्यूब गेलं ते पलीकडे गेलं म्हणजे इथं 4 अल्फा इंटू बीटा असते. -4 अल्फा इंटू बीटा. म्हणजे मी ह्याच्यामधलं -4 केलं तर हे. अशा गोष्टी तुम्हाला पण जमायला पाहिजे की मी फॉर्म्युला तयार केला होता, लक्षात नसतोय, प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नसतो. तर अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे ए मायनस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर वजा 2ab अधिक बी स्क्वेअर. तर डावीकडे जे आहे तेच उजवीकडे यायला पाहिजे. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मग यातनं कोण वजा करायला पाहिजे, म्हणजे इकडच्या बाजू सारखं दिसणार, तर 4ab वजा करायला पाहिजे. 2ab 4ab गेलं वजा 2ab. तर हेही पडण्याची शक्यता असते, कारण की तुम्हाला जर बेरजेच्या ऐवजी वजाबाकी दिलं तर तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे, कारण की तुम्हाला हे दिलेलं आहे आणि तुम्हाला हे काढायचं आहे. असं काही पण असू शकते आपल्याला. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ओके. तर एका क्वेश्चनवरून आपण बघा किती गोष्टींना पाहिलेलं आहे. तर आता जो आपण बघणार आहे तर क्वेश्चनकडे जाऊया. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिलेला आहे 35. अल्फा अधिक बीटा आपल्याला दिलेले 5 चा घन 3 अल्फा गुणिले बीटा तर आपल्याला काढायचा आहे. अल्फा अधिक बीटा आपल्याला 5 आहे. 35 5 चा घन 5 25 5 1600 5 3 15. हे पलीकडे आलं 15 गुणिले अल्फा बीटा 125 वजा 35. 125 मधनं 35 गेलं 90 राहिलं, म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत आली 90 भागिले 15. 15 सोख 90. आता वर्ग समीकरण अल्फा व बीटा मुळे मूळ असणारे वर्ग समीकरण काय असते,
एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. किमती ठेवायच्या आहेत आपल्याला फक्त. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा ऑलरेडी आपल्याला माहित आहे 5x अल्फा गुणिले बीटा आपण काढलेला आहे 6 बरोबर 0. हे आपलं फायनल उत्तर. तर सोडवणं हे जे आहे ते मुळात अवघड नसते. आपल्याला प्रश्न समजणं गरजेचं आहे. पहिला टप्पा, प्रश्नावरून मला फॉर्म्युला आठवायला पाहिजे, मला काय काढायचं आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींना आपल्याला करत जायचं आहे. जसं मी ह्या प्रश्नाबरोबर अजून 2 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत, ते तुम्हाला समजलेत काय बघा. तुम्ही शोधा ते कुठं मिळतात, तुम्हाला पुस्तकात पण आहेत. म्हणजे अल्फाचा घन अधिक बीटाच्या घनाऐवजी अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग दिलेला असते, तो एक प्रश्न. आणि आपल्याला डिफरन्स दिलेला असतो अल्फा मायनस बीटा. तर ह्या गोष्टी आपण वापरून हे सोडवू शकतो. ओके. तर पुढे अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आहे, हे पॉज करून तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता. माझ्याकडून आपल्याला 4 प्रश्न बघायचे. हा परत आता पाहिला त्या पद्धतीचा प्रश्न आहे, हा पहिला घेऊया. एक प्रूव्ह दॅट करायचं, म्हणजे आपल्याला सिद्ध करायचं आहे. गणित पडलेला आहे 2020 ला. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ हे दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे. तर b चा वर्ग बरोबर 9ac भागिले 2 हे दाखवा, म्हणजे सिद्ध करा. परत मूळ शब्द आलेला आहे आणि ए बी आणि सी मधला काहीतरी संबंध दाखवायचा आहे. तर इथं आपल्याला समजतंय काय, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. हे आपलं वर्ग समीकरण आहे. आता या वर्ग समीकरणामध्ये अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. आता आपणास काय माहिती आहे बघा, अल्फा अधिक बीटा आणि ए बी सी यांच्यात संबंध काय असतो, मगाशी पाहिले आपण, वजा बी छेद ए. अल्फा गुणिले बीटा आणि एबीसी मध्ये काय संबंध असतोय, सी भागिले ए. अल्फा अधिक बीटा असते वजा बी भागिले ए आणि अल्फा गुणिले बीटा असते सी भागिले ए. तर 2 गोष्टी पाहिल्या आपण. आता दिलेलं काय आहे बघा, एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मा आहे. म्हणजे तिने अट काय सांगितल्या, अल्फा हा बीटाच्या निम्मा आहे असं आपण मानूया. म्हणजे बीटा काय झाला, 2 अल्फा. बीटा काय झाला, 2 अल्फा. आता हे सगळं झाल्यानंतर मला माहित असणारी गोष्ट कुठली आहे, अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद. आता आपण सोडवून जायचं आहे. ह्या कंडिशनचा वापर करून बीटाची जी किंमत आली ती तिथे ठेवतो पहा. अल्फा अधिक 2 बीटा 2 अल्फा. बीटाची किंमत काय आलेली आहे, 2 अल्फा वजा बी छेद ए. म्हणजे 3 अल्फा बरोबर काय आलं, वजा बी छेद ए. म्हणजे अल्फाची किंमत मी काढून घेतो, वजा बी छेद 3a. 3 अल्फाची किंमत वजा बी छेद 3a. इथपर्यंत काय अडचण पहा, एक आपण वापरलं. आता दुसरं आपल्याला अजून काहीतरी माहित आहे, अल्फा गुणिले बीटा काय आहे, बी भागिले ए. चला परत मला आधीचं काय माहित आहे, बीटा किती आहे ते टाकतो मी. बीटा किती आहे, 2 अल्फा एवढा आहे. बीटा किती आहे, 2 अल्फा एवढा. तर 2 अल्फा आणि अल्फा काय झालं, 2 अल्फाचा वर्ग बी भागिले ए. 2 अल्फाचा वर्ग बरोबर बी भागिले ए. अल्फा काय आहे, वजा बी भागिले 3a
अल्फा जो आलेला आहे तो ठेवतो मी इथं, चा वर्ग आहे बी भागिले ए, 2 वजा बी चा वर्ग बी वर्ग, 3 चा वर्ग 9, ए चा वर्ग ए वर्ग आणि हे बी भागिले ए. तिरकस गुणाकार करूया, जे आपलं बी पाहिजे ना आपल्याला बी वर्ग. चला हे पलीकडे घेतो, बी वर्ग बरोबर 9 ए वर्ग बी, हे 2 खाली घेतो 2 ए ला एक ए गेला आणि आपलं जे राहिलेलं आहे ते आपला आन्सर आहे बघा. बी बरोबर काय मिळालं आपल्याला, पलीकडचं दिसेल असं वाटत नाही मला, इथं लिहितो मी. बी बरोबर आपल्याला काय मिळालं, बी बरोबर आपल्याला मिळालं 9ab भागिले 2. 9ab भागिले 2. काय चुकलेलं आहे पहा, एक गोष्ट चुकलेली आहे, करेक्ट करूया. अल्फा इंटू बीटा सी बाय ए असतोय, अल्फा इंटू बीटा इथं आपण चुकीचं लिहिलेलं आहे. अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए असते, सी अपॉन ए. अशा चुका आपल्या होऊ शकतात, या चुकांना दुरुस्त करायला पाहिजे. ए गेलं एक, 9ac भागिले 2, 9ac भागिले 2. बी बरोबर आपल्याला काय मिळते, 9ac भागिले 2. पहा समजलं काय सगळ्यांना. आपण हा जो क्वेश्चन आपण केलेला आहे त्या क्वेश्चन मध्ये दिलेली गोष्ट काय होती आपल्याला, एका वर्ग समीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे. तर आपण सोडवलं, अल्फा आणि बीटा त्याचे मूळ मानले, वजा बी छेद ए, अल्फा इंटू बीटा सी छेद ए घेतली. बी बरोबर काय 9ac भागिले झालेलं आहे. अल्फाची किंमत ही बीटाची निम्मे आहे, म्हणजे बीटा 2 अल्फा आला. अल्फा अधिक बीटा आपल्याला वजा बी छेद ए माहित आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत तिथे ठेवली, 3 अल्फा आलं, म्हणजे त्याच्यावर अल्फा काढला. आता अल्फा इंटू बीटा सी भागिले, आपण चुकून बी झालेलं, 2 अल्फा स्क्वेअर सी भागिले ए. 2 अल्फाची किंमत इथे ठेवली, स्क्वेअरिंग केलं, वजाचा वर्ग केला अधिक झाला, 9 चा वर्ग, इथलं ए आणि इथलं ए कॅन्सल झालं आणि 9 तिकडे गेलं, 9 तिकडे गेलं आणि बी स्क्वेअर तिथंच ठेवून 2 ला पलीकडे घेतला. तर अशा प्रकारे 2 क्वेश्चन्स आपले पडले होते, कशावरचे, मूळ आणि एबीसी यांच्यातला संबंध जो आता पाहिला, आणि पाठीमागचं होतं ते मुळांच्यावरती होतं. पुढचा एक क्वेश्चन, पहिला हा थोडा सोपा पाहूया. 2023 ला पडलेला आहे. किती सोपा क्वेश्चन आहे पहा. 5 क्रमांक, आता इथून पुढे वर्ड प्रॉब्लेम सुरू होणार आहेत, म्हणजे शाब्दिक उदाहरण की ज्याच्यामधून आपल्याला वर्ग समीकरण बनवावं लागेल आणि वर्ग समीकरण बनवून त्याला सोडवावं लागेल. पहा, 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 1455 आहे, तर त्या संख्या शोधा. 2023 ला पडलेला प्रश्न आहे. 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. मग आता 5 क्रमागत नैसर्गिक संख्या मानाव्या लागतील आपल्याला. समजा x अधिक 1, x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4, x अधिक 1, x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4, 5 संख्या. या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. असं आपण मानलं. दिलेली अट काय आहे, त्याच्या वर्गांची बेरीज करा, म्हणजे x चा वर्ग, x अधिक 1 चा वर्ग, x अधिक 2 चा वर्ग, x अधिक 3 चा वर्ग
x अधिक 4चा वर्ग, या सगळ्यांची बेरीज 1455 दिलेली आहे. ओके, आता x वर्ग आहे तसं ठेवूया, याचं एक्सपान्शन करूया, म्हणजे याला विस्तार करूया. x चा वर्ग अधिक 2x अधिक a कसा करायचा असतोय? a अधिक b चा वर्ग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. a चा वर्ग केला 2ab म्हणजे b के b झालं 2x आणि याचा वर्ग एकच असतो. याचं कसं आहे ना, x वर्ग अधिक 2ab म्हणजे ते 4x होणार आणि 2 चा वर्ग 4, x वर्ग 6x 9, x वर्ग 8x 16, 1455. ओके, आता एक्सपान्शन झालेलं आहे सगळ्याचं, एकदा पाहून घ्या. ओके, आता x वर्ग जवळजवळ घेतो, x वर्ग अधिक x वर्ग अधिक x वर्ग अधिक x वर्ग अधिक x वर्ग म्हणजे 5x वर्ग मिळते. 2 आता हे घेऊया, 2x आणि 4x 6x, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20x. आता ह्या बाकीच्या सगळ्यांची नंबरची बेरीज 1 आणि 4 5, 5 आणि 9, 5 आणि 9 14, 14 आणि 16 30, 1455. 1 आणि 4 5, 5 आणि 9 14 आणि 16 30. आता याला पलीकडे घेऊया, म्हणजे इथे सोडून 5x चा वर्ग अधिक 20x अधिक 30 आहे असं ठेवूया, याला पलीकडे घेऊया. 5x चा वर्ग अधिक 20x, 1455 मधनं 30 गेलं म्हणजे 45 35 25, 1425 आणि वजा वजा होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. सगळ्यांना 5 न भाग जाऊ शकतो असं तर दिसाले. पहा, सगळ्यांना 5 न भाग घालवतो. x वर्ग 5 चौक 20, 5 दोन्ही 10, 4 राहिलं 5 ते 40, 2 राहिलं 5 5 25. आता हे वर्ग समीकरण मिळालेलं आहे, म्हणजे आपण कुठून कुठं आलो पहा. आपण पहिला दिलेल्या जो प्रश्न होता आपला त्याच्यावरनं आपल्याला नैसर्गिक पद, नैसर्गिक संख्या सांगितल्या होत्या 5, त्यांना आपण मानलं x. नैसर्गिक संख्यांच्या मध्ये फरक कितीचा असतोय? तर 1 चा फरक असतोय. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात ना, मग 1 2 म्हणजे प्रत्येकामधला फरक 1 चा आहे. म्हणजे पहिल्याला आपण x मानलं, दुसरी x अधिक 1 असणार, x अधिक 2 असणार, कारण की त्या क्रमागत आहेत. सगळ्यांचं आपल्याला काय पाहिजे? वर्गाची बेरीज तिने दिलेली आहे तेवढी घेतली, त्यांच्या प्रत्येकाला एक्सपांड केलं आपण, म्हणजे त्याचा विस्तार केला आणि एक वर्ग समीकरण तयार केलं. आता मला हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे, त्याचा गुणाकार वजा 285 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 4 यायला पाहिजे. त्याला आपण सोडवूया. x वर्ग अधिक 4x वजा 285. आता याचे अवयव पाडायला सगळ्यांना जमायला पाहिजे. हा अवघड विषय नाही, समजून घ्या. 285 लिहितो मी, चिन्ह काही लिहित नाही, अवयव पाडताना काही चिन्ह लिहायची गरज नाही. 5 न भाग जातोय कारण की एकक स्थानी 5 आहे. 5 1 5, 5 5 25, 26 27 28, किती राहिलं? 3, 5 7 35, 57 आहे. 57 कुणाच्या टेबलमध्ये असते? 19. 19 त्रिक 57 आणि 3 1 3 फॅक्टर पडले. आता आपल्याला यांच्यात गुणाकार करून 2 संख्या तयार करायच्या की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी 4 यायला पाहिजे. दिसतेच आपल्याला. 19 एक तसंच ठेवतो आणि 5 3 15 करतो. बघा 285, आता इथे लिहिताना वजा 285 चे अवयव पाडले. कसं पाडवलं पहा त्यांचे अवयव आपण. 19 एक आलं आणि 15 एक आलं. 19 एक आला आणि 15 एक आला. ओके, तर त्याला चिन्ह द्यायचे. इथं प्लस दिसाले म्हणून मोठ्याला अधिक छोट्याला वजा.
एक्स वर्ग अधिक 19 एक्स वजा 15 एक्स वजा 285 बरोबर 0. ह्या दोघांच्यातून कॉमन निघतोय एक्स. एक्स अधिक 19 वजा 15 गुणिले एक्स अधिक 19. एक्स अधिक 19 एक्स वजा 15 बरोबर 0. एक्स वजा 15 बरोबर 0. एक्स अधिक 19 बरोबर 0. म्हणजे एक्स ची किंमत 15 आली आणि एक्स ची किंमत वजा 19 आली. वजा 19 असू शकत नाही, कारण की नैसर्गिक संख्या कधी ऋण नसते, निगेटिव्ह नसते. त्यामुळं पहिली संख्या आली एक्स 15, म्हणून त्या 5 क्रमागत संख्या 15, 16, 17, 18, 19 असतील. 15, 16, 17, 18 आणि 19 असतील त्या 5 संख्या. अशा प्रकारे हा आपला प्रश्न होता. समजलं काय बरं सगळ्यांना? पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. लास्ट क्वेश्चन आपण आजच्या सेशन मधलं पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला लेक्चर मर्यादित म्हणजे 45 मिनिटाला किती मिनिटं झाले मला माहित नाही, 40-45 मिनिटाचं आपल्याला लेक्चर करायचं आहे. ओके, हा प्रश्न लास्टचा आपण बघूया. मार्च 2020 साली 22 साली पडलेला आहे. मार्च 2022 साली पडलेला हा प्रश्न आहे. एका संकल्पनेवरती, एक कॉन्सेप्टवरती, समजून येईल तुम्हाला. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती? तर मला वाटते 6वी 7वीला किंवा 5वीला तुम्ही शिकला असाल, एक भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या सूत्रावरती हा प्रश्न आहे. म्हणजे यात काही अवघड नाही, परंतु ते सूत्र माहीत पाहिजे आपल्याला आणि कुणाला मानायचं हे समजायला पाहिजे. तर बघा, मानायचं कुणाला असते? आता इथं दिले 2 गोष्टी. वर्ड प्रॉब्लेम मध्ये कायम डोक्यात ठेवायचं आपल्याला, जे विचारलेलं आहे त्याला आपण मानायचं असते. म्हणजे मगाशी आपल्याला विचारलेलं काय, त्या नैसर्गिक संख्या काढा, मग एक मानले आपण आणि दुसरं आपल्याला प्रत्येक संख्या त्याच्यापेक्षा एक जास्त असणार आहे हे माहीत असते. इथं पण आपल्याला भागाकार पण काढायला लावलाय आणि भाजक पण काढायला लावलाय. पण भाजकला एक्स मानायचं काय भागाकाराला एक्स मानायचं, हे काही जणांना कन्फ्युजन मध्ये टाकतं की कुणाला एक्स मानवे. तर पहा, कुणाच्या म्हणजे कुणाचा कुणाशी संबंध आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे विचारताना प्रश्न कसा विचारलाय, भागाकार भाजकच्या 9 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे भागाकार भाजकच्या संबंधित विचारलाय, म्हणून मानताना कुणाला मानायचं, भाजकला. समजतंय काय? म्हणून दोघं जण असतील, कन्फ्युजन होत असेल तर कुणाला कुणाच्या संबंधात विचारलं हे कळायला पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, समजा भाजक बरोबर एक्स मानू. आता सिंपल आहे, सगळे त्याच्यावर अवलंबून आहे. 460 या संख्येला भागले म्हणजे भाज्य कोण आहे ते आपल्याला कळाले. भाज्य म्हणजे ज्याला भागतोय तो. कुणाला भागायचा आहे, 460ला, म्हणजे तो भाज्य झाला. भाजक म्हणजे ज्यानं भागायचा आहे तो, म्हणजे एक्स ज्याला काढायचं आहे आपल्याला त्याला मानलं एक्स. भागाकार, भागाकार कसा दिलाय बघा, भागाकार भाजकच्या 9 पटीपेक्षा, भाजक एक्स आहे, एक्सची 9 पट त्याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे. भागाकार हा भाजकच्या 9 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. संपलेला येते विषय. एवढं जर आपल्याला सगळं मांडता येत असेल आणि फक्त ते सूत्र कोणतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी.
हे सूत्र वापरायचं. किमती ठेवूया. भाज्य किती दिलाय तुम्ही 460. भाजक किती आहे x. भागाकार कसा आहे 9x अधिक 2. बाकी किती आहे बाकी अधिक येत असून बाकी 5 आहे. बाकी घ्यायचं नाही 5 आहे. ओके. तर आता याला सोडवूया आणि याचं वर्ग समीकरणामध्ये रूपांतर करूया. 460 बरोबर 9x चा वर्ग अधिक 2x अधिक 5. ह्याला पलीकडे घेतो. 9x चा वर्ग अधिक 2x 460 पलीकडे गेलं वजा 455 बरोबर 0. 5 मधनं 460 गेले 455. आता हे वर्ग समीकरण जरा मोठं आहे म्हणजे याच्यामध्ये पहिला पण कोणता तरी नंबर आहे. असा असेल तर आपण काय करतोय 455 ला 9 न गुणतोय. आता एवढा गुणाकार यायला पाहिजे आणि बेरीज 2 यायला पाहिजे. अशा 2 संख्या आपल्याला शोधायचे. तर त्याला शोधण्यासाठी फॅक्टर्स काढूया. फॅक्टर्स मी यांचा गुणाकार काही करत बसणार नाही. 455 गुणिले 9 असंच लिहितो मी डायरेक्ट. आता ती ह्याला 9 ला भागतो. पहिला 3 न भागतो 9 ला. 3 त्रिक 9. परत 3 न भागतो. 3 एके 3. 9चे फॅक्टर पडले. 455 ला भागण्यासाठी आता काय करतो 5 न. 5 9 45. 5 एके 5. आता 91 कुणाच्या पडते ते 13. 13 एके 13. 13 5 65. 23 तर 23 7 91. 7 एके 7. ओके. आता आपल्याला फक्त बेरीज यायला पाहिजे किंवा वजाबाकी यायला पाहिजे 2. बघूया 13 5 65 केलं 7 21 2 21 63 येते बघा. तर 13 गुणिले 5 केल्यानंतर आपल्याला किती मिळते 13 5 65 आणि 7 21 दोन्ही 7 21 21 3 त्रिक 9 9 7 63 अधिक आणि वजा. फॅक्टर्स मिळाले. मेन विषय आहे की अशा ह्याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर्स मिळणं आणि फॅक्टर्स मिळण्यासाठी 9चा आणि 455चा गुणाकार करण्याची काही गरज नाही आहे. त्याला तसंच लिहा. इथं पण लिहिताना तसंच लिहा. मग आता छोटा कोण आहे 9. 9ला पहिला भाग घालवा. मग 3ला घालवला. मग 455ला घालवत गेलो आणि मग ह्यांच्यात गुणाकार करून 2 संख्या आपल्याला ठरवायच्या की ज्यांचा बेरीज यायला पाहिजे 2 किंवा वजाबाकी यायला पाहिजे 2 आणि गुणाकार तर तेवढा यायला पाहिजे. अधिक वजाचा गुणाकार तेवढा आला आणि 65 मधनं 63 गेलं 2 आलं. आता ह्याला सोडवायचं. 9x वर्ग अधिक 2x 9x वर्ग अधिक 2x 9x वर्ग अधिक 2x वजा 455 हेच होतं ना. ओके. अवयव किती आलेले आपले 65 आणि 63 आणि गुणाकार आपल्याला एवढा पाहिजे होता अधिक आणि वजा. 9x चा वर्ग अधिक 65x वजा 63x वजा 455 बरोबर 0. ह्या दोघांच्यातून आणि ह्या दोघांच्यातून कोण कॉमन आहे तर 3x कॉमन काढूया. ह्याला इथे घेऊया कारण की अवयव करायला सोपं पडते. पहिला 63 घेऊया मग 65 घेऊया. 9x चा वर्ग वजा 63x आपण कुणालाही घेऊ शकतो त्याची काही अडचण नाही. 6 5 कारण की 9 न 63 ला जातोय ना आणि ह्याला 5 न जातो. ह्या दोघांच्यातून कॉमन येते 9x 9 7 63. ह्या दोघांच्यातून कॉमन कोण निघेल ह्या दोघांच्यातून कॉमन मला वाटते 65च निघेल. x वजा 7 बघा 7 5 65 7 9 7 5 35
7 बेचाळीस 45 45 आहे, बरोबर आहे. म्हणजे x वजा 7 एक आला आणि 9x अधिक 65 एक आला. x वजा 7 बरोबर 0, 9x अधिक 65 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत आली 7. 9x बरोबर वजा 65 म्हणजे x बरोबर वजा 65/9 जे असू शकत नाही. नैसर्गिक संख्येने भागले आहे असं म्हणलंय म्हणून ते असू शकत नाही. x ची किंमत निगेटिव्ह म्हणजे ऋणकडे असू शकत नाही कारण की त्याला नैसर्गिक संख्या आहे ती. आता भाजक मिळाला आपल्याला, भाजक मिळाला, आपल्याला भागाकार पाहिजे. भागाकार काय होता? 9 पटीपेक्षा आपण काढलायच ना 2 ने जास्त. 9 पटीपेक्षा x च्या 9 पट अधिक 2. 9 7 63 अधिक 2 65. हा आपला भागाकार आला. ओके, तर आज जरा बराच वेळ झालेला आहे. पहिलंच लेक्चर त्यामुळे थोडं इंट्रोडक्शन पण द्यावं लागलं. त्यानंतर आपण वर्ग समीकरण चॅप्टरला रिवाईज पण थोडं केलं काय काय असते आणि आपण मुळांची काही गणितं 2 बघितली आणि वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं पाहायला सुरुवात केलेली आहे. तर आशा करतो की सर्वांना लेक्चरमधून सर्व गोष्टी समजल्या असतील. तर पुढच्या लेक्चरला आपण अजून याच्या पुढचे शाब्दिक उदाहरण घेणार आहेत. अवघड अजून 4 मार्काला जे अवघड प्रकारे पडलेले आहेत जसं की वेळ, काळ, अंतर यातलं, काम आणि वेळ याच्यातली संबंधित असणाऱ्या गोष्टी, असे बरेच अजून क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे. ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. या आठवड्यामध्ये माझं टार्गेट आहे की हे लेक्चर तर तुम्हाला मिळालेलंच आहे. पुढची लेक्चर्स लवकरात लवकर या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळतील जेणेकरून येत्या आठवड्यामध्ये तुमचा वर्ग समीकरण हा धडा पाहून होईल. म्हणजे शनिवार रविवारी तुम्हाला वेळ असतोय तर त्या दरम्यान तुम्ही ते जास्त चांगल्या प्रकारे पाहू शकाल. आणि मग पुढच्या आठवड्यात 2 चलातील रेषीय समीकरण प्रत्येक आठवड्याला एक चॅप्टर कव्हर आपण करत जाऊया जेणेकरून तुम्हाला ते पाहायला पण बरं पडेल, अभ्यास करायला पण बरं पडेल. तर एवढंच सांगणं आहे की खास करून हा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लेक्चर्स करत आहोत. जवळपास 30 लेक्चर्स आपण याच्यासाठी करणार आहोत. तर तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही याची माहिती द्या, त्यांना लिंक शेअर करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मलाही समजत जाईल की मी जे एफर्ट्स घेत आहोत तुमच्यासाठी ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचते, तुम्हाला लेक्चर्स कसे वाटत आहेत त्याच्यावरती कमेंट्स करा. मला पण थोडं बरं वाटेल की आपण घेत आहोत तर ते मुलांना कसं समजतंय, काय समजतंय. ओके, तर भेटूया आपण परत पुढच्या लेक्चरला. आपण कंटिन्यू करूया हाच पार्ट, ही सिरीज. कनेक्टेड राहूया. धन्यवाद.